नवीन बॅटर दुसऱ्या क्रमांकावरती आता हेमंत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बॉलिंग ट्रॅकवरती अरविंदला पाहतो ज्याने सुरुवात चांगली केली आहे मैदानाच्या आतमध्ये. फुलरलेनचा बॉल पाडवरती आदळला. यस अपील देखील पंचांनी हाताळली आहे. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक दुसरा इथं लागतोय. टीम नेवाली 40+ संघाला विकेटचं पतन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये द्वारकानाथ. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये अरविंदने चांगल्या प्रकारची सुरुवात इथनं करून दिली आहे. सुखदेव काका इन ऍक्शन मध्ये आता आपल्याला देखील पाहायला मिळणार आहेत. 40+ माध्यमातून रेग्युलर क्रिकेट देखील ते खेळत असतात. त्यानंतर आता 40+ माध्यमातून देखील क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. कारण सातत्याने आपल्या गावासाठी आणि आपल्या नावासाठी त्याने चांगल्या प्रकारचा खेळ इथनं दाखवलाय. आणि थेट आपण त्यांना गलीमध्ये पाहतोय. फॉल्डिंग करण्यासाठी सज्ज ते देखील आहेत. परंतु इथनं बॉलिंग ट्रॅकवरती अरविंद P1 मध्ये मात्रेपाडा एंड कडनं लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 सफलता म्हणजे हॅट्रिक बॉल. हॅट्रिक बॉल लावली अपील केली आहे. आणखी एक अपील हाताळली आहे. फलंदाज होईल बाद. आणि या स्पर्धेतील आजच्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक संपादन केली आहे अरविंदनं. काय बॉलिंग केली आहे मैदानाच्या आतमध्ये. लेंथ वरती बॉलिंग केली आहे. व्हेरिएशन वरती बॉलिंग केली आहे. या आजच्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीये. बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये पार होईल. तू चल मैं आया हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. सलगचा तिसरा झटका टीम नेवाले 40+ संघाला. 5व्या क्रमांकावरती बॅटर देखील भगवान मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होत आहेत. किती धावा इथं टीम नेवाली 40+ संघ जमवेल. कारण डोंबिवली विभागातील एक हा नामांकित संघ आहे. आणि मायनॉरिटी पॉवर प्ले पहिलं सुरू आहे. आणि पहिल्या षटकामध्ये काय कामगिरी केली अरविंदनं. तब्बल 3 धावा खर्च करत असताना 3 महत्वाच्या विकेट इथनं मिळवली आहे. व्हॉट अ बॉलिंग. या बॉलवरती काय समीकरण असेल. अकुरटापाचा बॉल हलकेसा फटका ड्राईव्ह करतायत. 1 धाव इथं तुम्ही थांबू शकत नाहीये. एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं संपन्न होतं. म्हणजे मॅनेटरी पॉवर प्ले P1 संपन्न होत आहे. आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलक 4 या अंकावरती 3 गड्याच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना टीम नेवाली 40+ संघ. कडनं सज्ज होत आहेत. पहिला बॉल हलक्याचा फटका ड्राईव्ह करतायत. बट ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 1च धाव मिळेल. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील धावफलकावरती आपल्याला 1ने पुढे सरकारला पाहायला मिळेल. 5 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. जय भोले नेवाली 40+ संघ जो पूर्वार्धामध्ये बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये.
अकुल टप्प्याचा बॉल हा प्रकार पोलँड पॉवरफुल करण्याचा प्रयत्न, परंतु अंपायर आमच्यापर्यंत वळतायत. आयसीसी नियम क्रमांक 22 दर्शवतात आमच्यापर्यंत व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त बॉल स्कोर कार्ड वरती जोडला जाईल. दरम्यानचा हा बॉल वेगवान, वेग प्रचंड या बॉलरकडे, लेंथ वरती देखील बॉलिंग करतोय, परंतु बॅटशी लागतीये टॉप एज आणि फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागतो म्हणजे विकेट क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर, फलंदाज बाद. नवीन बॅटर आता ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये. अकुल टप्प्याचा बॉल फटका एक्झिक्यूटिव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु अंपायर आमच्यापर्यंत वळतायत. आणखीन एक खराब बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल, अतिरिक्त धावसंख्येने धावफलक देखील पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचतील 7 अंकावरती. 4 महत्वाचे विकेट देखील इथनं नेवाले 40+ संघाने गमावलेत. इथनं किती धावा बनवेल, कशा प्रकारचं फायटिंग कडून उभं करावं लागेल, धावा इथं बनवाव्या लागतील. एखादा खेळ इथनं जिम्मेदारी देखील घ्यावी लागेल. यावेळेस हलकासा फटका ड्राईव्ह करतायत, पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि कोणत्याही प्रकारचा मिस्टेक देखील होणार नाही. परंतु रनिंग बिटवीन द विकेट इथनं चांगली पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा एकवटल्या गेल्या. 2 धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 9 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ओव्हर नंबर 1 मध्ये अरविंदनं काय गोलंदाजी केली, लेंथ वरती गोलंदाजी केली. तब्बल त्या ओव्हर मध्ये 4 विकेट पाहिले, 3 विकेट पाहिले आपण. आणि आता इथनं बॉलिंग ट्रॅक वरती नितीन पाटील देखील आक्रमक ठरतायत मैदानाच्या आतमध्ये. हा ट्रॅकर त्याला पुल करतायत. पॉइंटच्या दिशेने चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक डीप मधनं वेगानं आलेत. एक झाले कंप्लीट आणि दुसरी धाव देखील वेगानं कंप्लीट केली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतंय. ओव्हर नंबर 2 मध्ये चिंचवली एंड कडनं नितीन पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 40+ माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करताय. डे नाईट फॉर्मॅट आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामधली आजची पहिली विकेट हॅट्रिक देखील अरविंदच्या नावानं आपण पाहिली. नितीन पाटील बॅटची टॉपेज, झेलची संधी आहे, परंतु इथनं काका तिथे उपस्थित आहेत. सुखदेव काका ज्यांच्या नावानं हा संघ ओळखला जातो. कोणत्याही प्रकारचे मिस्टेक नाहीये. त्यानंतर बॅकअप देखील चांगल्या प्रकारचा आपण पाहिला आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 12 धावा धावफलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यात टीम नेवाले 40+ संघ. पाडल स्वीप खेळतात. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका एक्झिक्यूटिव्ह केलाय. गॅप देखील मोठी आहे. चेंडू देखील थांबणार नाहीये. फायनल क्लिअर केलंय. चेंडू चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4 आणि या 4च्या मदतीनं धावफलक देखील पुढे सरकेल. 16 धावा धावफलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यात टीम नेवाली 40+ संघ. ओव्हर नंबर 2 चा खेळ देखील इथं संपन्न झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. नेक्स्ट मॅच किडूकपाडा विपक्ष बेतवडे.
अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी आपण उपस्थित राहा. व्हेरिएशन गतीमध्ये परिवर्तन यावेळेस बॅटची लागते टॉप एज पर्यंत होईल बाद. आणखी एक धक्का म्हणजे धक्का क्रमांक 5 इथनं लागतोय टीम नेवाली 40+ संघाला. फलंदाज बाद. सांडी सर आमच्यापर्यंत वळत आहेत. अतिरिक्त बॉल व्हाईट बॉल आहे असं दर्शवतं आमच्यापर्यंत. अतिरिक्त बॉल आणि अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती. 17चा खतरा आता मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. फक्त इथनं बाकपट वरती आपल्याला पाहायला मिळतोय टीम नेवाली 40+ संघ. अखूर टप्प्याचा बॉल त्याला पूल करतायत. स्कोअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक झाले कंप्लीट. सेकंडचा कॉल केला आणि सेकंड देखील वेगाने कंप्लीट केले. तिसरीचा कॉल धोक्याची घंटा. फलंदाज होईल बाद. गरज होती का या धावेची कारण भगवानकडे क्षमता होती मोठ्या फटक्यांची. पण भगवान इथं आता परतना दिसेल. आणखीन एक धक्का रनच्या स्वरूपात. फलंदाज बाद. मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न पंच आमच्यापर्यंत वळत आहेत. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव जोडली जाते स्कोर कार्ड वरती. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल 20 धावा धावफलकावरती. 20 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट. टीम नेवाली 40+ संघ. ओव्हर नंबर 3चा खेळ देखील इथनं सुरू आहे. गुरुनं त्यांना आपण पाहतो. ओव्हर नंबर 3 मध्ये मात्र पाडा एंड कडनं सुरुवात देखील देसाई संघ चांगली केली होती आणि आता तिसऱ्या ओव्हर पर्यंत तरी देखील सुरुवात चांगली आहे. डेट ओव्हर मध्ये किती धावा बनतील. फसवा चेंडू गतीमध्ये परिवर्तन. व्हेरिएशन या बॉल मध्ये आपण पाहिलं आणि आणखीन एक डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. 20 ऑन बोर्ड. 20 धावा धावफलकावरती. यावेळेस स्क्वेअरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू नो मॅच लँड मधून फरार. धावा मिळतील 4 आणि इथनं 4च्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर त्याला पाय मिळेल 24 धावा. लॉस ऑफ 6 विकेट. टीम नेवाली 40+ संघ. अद्याप सामना जिवंत आहे
कारण पूर्वार्थामध्ये इथनं नेवाले संघ डिफेन्स करेल का हा देखील आता प्रश्न निर्माण झाला आहे, परंतु बराच वेळानंतर हा चौकार आलाय. एवढेसा फटका आणखीन एक स्क्वरलॅगच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. एक झाले कंप्लीट. दुसरीचा कॉल धोक्याची घंटा. 2 धावा इथं कवडल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा 26 धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅच टीम खिडूकपाडा विपक्ष टीम बेतवडे अशी लढत असेल. अशी लढत आहे बघा. थोडसे चेंजेस काहीशे कारणास्तव आपल्याला पाहायला मिळतात. कदाचित यस काकडवाल विपक्ष मानिवली. यस मानिवली संघ आपण जर आलात असाल तर प्लीज आयोजकांशी संपर्क साधा. पहिला बॉल वेगवान आहे परंतु लाईन इथनं भरकटताना पाहतो आपण. खराब बॉल. वाईट बॉल ने इथनं सुरुवात केली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलर आपल्याला पाहायला मिळतात. अखू टप्पाचा बॉल गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे चुकी होणार नाहीये. यस लेग बायच्या स्वरूपात सिंगल इकवडली गेली आहे आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 28 धावा 28. यस बेतवडे आणि पडगे पनवेल दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की या टॉस साठी यावेळेस हलकेचा फटका ड्राईव्ह करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला होता परंतु एकच धाव. एका धावेच्या मधून धावफलक पुढे सरकेल. 29 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 29 धावा धावफलकावरती आणि आता इथनं यावेळेस फटका बॅटच्या रडारमध्ये लॉंगाला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चुकी होणार नाहीये. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का. क्वालिटी प्लस क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळतीये परंतु इथनं बॅटची लागते टॉप एज. सेकंड गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव. यावेळी सलकेचा प्रकार ड्राईव्ह करतायत. पॉइंटच्या दिशेने चेंडू चाललाय. आनंद कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत तिथे चुकी होणार नाहीये. एक जगाने दुसरीचा कॉल दुसरी देखील कंप्लीट केली आहे. तिसरीचा कॉल इथनं केलाय. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथनं विकेट मिळतीये. फलंदाज होईल बाद आणि इथनं 4 षटकांचा खेळ देखील संपन्न झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 32 धावा आणि आता येणारे 24 बॉल आणि विजयासाठी बनवायच्यात देसाई 40+ संघाला 33 धावा. यस पडगे पनवेल विपक्ष बेतवडे 40+ असा बॅटल आपण पाहणार आहोत. तर पडगे पनवेल टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलेत तर बेतवडे टीमच्या कॅप्टनला विनंती असेल
की आपण टॉस साठी या. पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ यांच्यामध्ये आपण करतो टॉस. या स्पर्धेचे मुख्य आयोजक धनंजय चालके सर यांच्या माध्यमातून टॉस करतो. यस, इथं टॉस जिंकलाय टीम कनिक्स 11 बेतवडे 40+ संघांना. डिसिजन लगेच पोहोचवा आमच्यापर्यंत. यस, परत नंतर फिल्डिंग करतील आणि बॅटिंग साठी इथं आमंत्रित केले टीम पडगे पनवेल 40+ संघाला. जशी मॅच संपन्न होईल आपण लगेच इन ऍक्शन मध्ये या आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा. तत्पूर्वी धावपैकी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना इथं दिव्य शुभेच्छा. येणारे 24 बॉल आणि 33 धावेची इथनं गरज आहे विजयासाठी टीम देसाई 40+ संघाला. आणि देसाई म्हटलं तर अनेक सारे चेहरे आपण पाहताय आणि एक चेहरा म्हणजे रिची म्हात्रे जे आज आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यांना देखील आपण इथं मिस करतोय कारण सातत्याने त्यांनी देखील चांगल्या प्रकारचा खेळ दाखवलाय परंतु आज रिची म्हात्रे देखील आपल्यामध्ये नाही आहेत. पहिला बॉल राजेश भोईर चांगल्या प्रकारचा एफर्ट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉल वरती एका धावेने श्री गणेश करतोय. सांघिक आणि वैयक्तिक अकाउंट ओपन करत असताना सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. जितू आणि नितीन पाटील ही जोडी आपण पाहताय आणि 24 मध्ये 33ची गरज होती. आता येणार 23 बॉल विजयासाठी 32 धावेची गरज. 23-32 असं समीकरण आपण पाहता. बॉलिंग ट्रॅक वरती P1 मध्ये शिवाजी आहेत. वैरिशन देखील त्यांच्याकडे आहे परंतु स्कोअरला दिशेने फटका एक्झिक्यूट केला. गॅप देखील मोठा आहे. शतक 2 धावताय चेंडूच्या मागे. अखेर चेंडूची फील्ड देखील केली गेली आहे. दुसरी झाली कंप्लीट आणि तब्बल इथनं या 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट.
23 मध्ये 32ची गरज होती. आता समीकरण बदलेल. येणारे 22 बॉल विजयासाठी 29 धावेची गरज आहे. 22-29 समीकरण आहे. बॉलिंग ट्रॅकवरती शिवाजी आहेत. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करतायत. अखोटापाचा बॉल व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. समोरच्या दिशेनं व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. वॉट अ फिल्डिंग. काय एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल आपल्या संघासाठी 2 धावा इथनं वाचवल्यात. मेहनतीची पराकाष्ठा तुम्ही कराल त्या त्यावेळी यश येऊन तुमच्या पदरात पडेल हे निश्चित आहे. पण इथनं मेहनत देखील करावी लागेल कारण इथनं आता 2 धावा इथनं वाचवल्यात. 2 धावेच्या मदतीने संघाचा जाऊन पोहोचेल 6 अंकावरती. यावेळी आणखीन एक सॉफ्टवेअर फटका ड्राईव्ह करतायत. राजेश भोईर तिथे होते. थोडीशी मिस्टेक त्यांच्या मला पाहायला मिळेल पण बॅकअप होता. एक धाव मिळेल. एका धावेच्या मध्ये धावसंख्या धाव फक्त 7 रन बोट 6 रन बोट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करतोय टीम देसाई 40+ संघ. डोंबिवली विभागातील एक नामांकित संघ आहे तर दुसऱ्या बाजूला मलंगड विभागातील एक नामांकित संघ म्हणजे मेवाली 40+ संघ. यावेळेस बॅटशॉट टॉप एज मध्ये आल्या. चेंडू चाललाय डीप मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एका टप्प्यावर चेंडू उचलती फेकली जाईल कमी. दुसरीचा कॉल आणि इथं 2 धावा इथनं इकवडल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे टीम देसाई 40+ संघाची. 2 धावा इथनं एक्झिक्यूट केल्यात. 2 धावेच्या मध्ये धावसंख्या धाव फलकावरती पुढे सरकेल. धावसंख्या धाव जाऊन पोहोचेल 9 अंकावरती. प्रत्येकी बॉलवरती प्रत्येकी धावेवरती इक्वेशन आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहे. यावेळेस बॅटच्या रनर मध्ये आला. बॅटची टॉप आहे. जेलची संधी आहे. नाकारता येणार नाहीये. विकेट नंबर 1 मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. चला ओव्हर नंबर 2 मध्ये आता नरेश आलेत. नरेश भोईर बॉलिंग ट्रॅक वरती चिंचवली एन कडनं आणि सलामीला फलंदाज नितीन पाटील जो आघाडीला गेलाय. फुलरेचा बॉल त्याला आडव्या बॅटनं प्रहार केला. एकशा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चांगल्या प्रकारचा एफर्ट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो पण तो सिंगलला इथं डबलनं कन्व्हर्ट करण्याचं काम नितीन पाटीलने केलंय. त्याला जरी मोठे फटके येत नसले पण तरी सिंगल डबल नाही येत ना सामना जिवंत ठेवूयात मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 2 मध्ये चांगल्या प्रकारची इथनं कामगिरी करावी लागेल. डॉट बॉलचं इक्वेशन इथनं वाढवावं लागेल. जास्तीत जास्त डॉट बॉल फेकावे लागतील. विकेट प्रस्थान करावं लागतील.
तर सामना इथं जिंकायचा असेल टीम नेवाली 40+ संघाला, कारण धावा कमी झाल्यात पूर्वार्धामध्ये, पण धावा डिफेन्स करणं गरजेचं आहे. फुलरेचा बॉल त्याला पाठवला स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. पहिल्या टप्प्यावरती सीमा पार, धावा मिळतील 4 आणि 4च्या मदतीने आता संघ जाऊन पोहोचले 15 अंकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना टीम देसाई 40+ संघ. आणखीन एक फटका त्या दिशेने एक्झिक्यूट केलाय, परंतु आता क्षेत्रक्षेत्र तैनात आहेत. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. प्रत्येकी बॉलवरती इक्वेशन बदलत आहे. धावसंख्या धावफलकावरती 16, 33 धावा विजयासाठी इथनं बनवायच्या आहेत टीम देसाई 40+ संघाला. इथनं बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलर चांगल्या प्रकारची कामगिरी करतायत. यावेळेस आकाशच्या लाईनने खेळण्याचा प्रयत्न अंपायर आमच्यापर्यंत वळतायत. फाईट बॉल दर्शवतायत. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त बॉल स्कोर कार्डवरती जोडला जाईल. यावेळेस फटका बॅटच्या रडामध्ये गॅप देखील मोठा आहे, पण काय एफर्ट पाहिजे पाहायला मिळतो आपल्याला. शेवटच्या अटेम्प्ट मध्ये चेंडू अडवलाय, म्हणजे आपल्या संघासाठी इथनं 2 धावा वाचवल्या आहेत. चांगल्या प्रकारची फिल्डिंग, व्हॉट ऑफ फिल्डिंग. मेहनत कराल, संघामध्ये एफर्ट एकच असणं गरजेचं नसतं, 11 खेळाडूंचा एफर्ट असणं गरजेचं असतं. आणि इथनं एफर्ट देखील चांगले केलंय. तब्बल 2 धावा वाचवल्यात. फुलरेचा बॉल, खरा बॉल त्याला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. सीमारेषेच्या बाहेर आलाय षटकार आणि या 6च्या मदतीने सामना आता खुला झालाय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 25 धावा आणि आता उर्वरित 13 बॉल आणि विजयासाठी 8 धावेची गरज. बघा सामना इथं आता या षटकारानं खुला झाला. जरी फाईट करत होता टीम नेवाली 40+ संघ, पण तो खराब बॉल तुम्ही फेकाल त्यावरती तुम्हाला प्रत्युत्तर मिळेल. अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस लेंथ चांगली आहे, लेंथ इथनं बॅटरनं देखील ओळखली गेली. चला जास्त वेळ घेऊ नका, आपण लगेच क्षेत्रक्षेत्र लावून घ्या. आता येणारे 12 बॉल विजयासाठी 8 धावेची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 मध्ये हेमंत आपला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल वेगवान, प्रचंड वेग हेमंत कडे देखील, व्हेरिएशन देखील आहे. आणि पहिला बॉल इथनं डॉट फेकलाय. सुरुवात हेमंतनं चांगली केली आहे. 12 धावा 12 बॉल मध्ये इथनं 8 धावा डिफेन्स करायच्या होत्या आणि पहिला बॉल चांगल्या प्रकारचा आपला पाहायला मिळतोय. हेमंत पुनर्शा बॉलिंग ट्रॅकवर, वेगवान चेंडू, गॅप शॉट सिलेक्शन, रिकाम्या जागा, भाला चेंडू पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार.
सामना इथं फिनिश झाला. हार्ड लक टफ लक टीम नेवाली 40+ संघ आणि विजयाच्या शुभेच्छा इथनं टीम देसाई 40+ संघाला लगेच नेक्स्ट मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये. टीम बेतवडे 40+ ज्याने नाणेफेकी जिंकली आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय देखील घेतला आणि बॅटिंग साठी आमंत्रित केलंय टीम पडगे